नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश बडुरे आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो द मॅथ्स लॅबमध्ये। यापूर्वी आपण मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिकमधला एक्झरसाइज 1.5 मधला पहिला प्रश्न आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं। आता आपल्याला क्वेश्चन नंबर 2 बघायचा आहे। क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण काय पाहिलं, जेव्हा एखादं तुम्हाला स्विचिंग नेटवर्क दिलेला आहे तर त्या स्विचिंग नेटवर्कला तुम्ही काय केलात, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलात आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून मग त्याचं इनपुट आउटपुट टेबल तयार केलात। आता आपल्याला त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध प्रश्न येतील, म्हणजे आता तुम्हाला स्विचिंग नेटवर्कचा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे तो दिला जाईल आणि आपल्याला तो स्विचिंग नेटवर्क कन्स्ट्रक्ट करायचा आहे। क्वेश्चन बघा, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ फॉलोइंग। काही तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले आहेत, त्या स्टेटमेंट पॅटर्नचं आपल्याला काय करायचं आहे, स्विचिंग नेटवर्क जो स्विचिंग सर्किट आहे तो कन्स्ट्रक्ट करायचा आहे। पहिलं एक्झाम्पल, याच्यामध्ये निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी अँड निगेशन आर। बघा, जेव्हा आपण स्विच यूज करतो तेव्हा यस न डिनोट करतो। इथं पी क्यू आर आहेत, हे स्टेटमेंट जे आहेत तर आपण प्रत्येकाला एकाला असाइन करायचं आहे। म्हणजे पी स्टेटमेंट स्विच S1 इज क्लोज, त्यानंतर क्यू डिनोट करायचं आपल्याला स्विच S2 इज क्लोज आणि त्याच पद्धतीने S3 ला आर न डिनोट करायचं आहे। पण इथे आपल्याला काही निगेशन्स दिसत आहेत, मग निगेशनसाठी काय वापरायचं हे आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण तिथं निगेशन घेतो किंवा डॅश घेतो। जर समजा निगेशन ऑफ आर असेल तर आपण S3 डॅश घेतो। तर चला पाहूयात आपण पहिलं एक्झाम्पल, याचं सोल्युशन आपल्याला पहिल्यांदा गृहीत धरावं लागेल, असाइन करावं लागतील। लेट पी क्यू आर, पी जो आहे तो आपण असं म्हणू द स्विच S1, द स्विच S2, द स्विच S3 आणि L आपण डिनोट करतो द लॅम्प इज ऑन। द लॅम्प L म्हणा, द लॅम्प इज ऑन म्हणा। इथं द स्विच S1 इज क्लोज, S2 इज क्लोज, S3 इज क्लोज असं लिहिलं तरी चालेल। यापूर्वी आपण पाहिलेलं होतं, जेव्हा दोन स्टेटमेंट अँड मध्ये असतील, पहिल्याचा विचार करूयात। जर अँड मध्ये असतील तर आपण त्यांना जोडताना हे सिरीज मध्ये जोडलेलं होतं आणि जेव्हा ऑर मध्ये असतील तेव्हा त्यांचं दोन स्विचेसचं किंवा ग्रुप ऑफ स्विचेसला आपण पॅरलल मध्ये जोडलेलं होतं। पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, हा पहिल्याचाच आन्सर आहे। पहिला या दोघांचा ग्रुप बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू, दोन स्विचेस आहेत अँड मध्ये म्हणजे सिरीज आहे। हा एक स्विच घेतला, हा एक स्विच घेतला। एक ओळ तुम्ही लिहू शकता इथं, द स्विचिंग सर्किट इज ॲज फॉलोज, द स्विचिंग सर्किट इज ॲज फॉलोज। पहिल्याचा आन्सर लिहितो आपण, दोन स्विचेस, एक निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे। निगेशन ऑफ पी आपल्याला माहित आहे, पी म्हणजेच S1 आहे, निगेशन म्हणजेच काय असेल, S1 डॅश अँड क्यू म्हणजेच आपल्याला माहित आहे S2, हा घेऊया तिथं S2। आता याला पॅरलल मध्ये हे दोघं आहेत, मग याला पॅरलल मध्ये हे दोघं असतील तर आपण याचं एक पॅरलल कनेक्शन घेऊयात आणि परत इथं दोन स्विचेस घेऊयात।
या दुसऱ्या ग्रुपमध्ये ते दोन स्विचेस आहेत, एक पी आहे आणि दुसरा निगेशन आर आहे. पी म्हणजेच तुम्हाला माहिती आहे S1, हा S1 आणि निगेशन ऑफ आर याचं मिनिंग, आर माहिती आहे तुम्हाला S3 आहे, निगेशन आपण डॅश न घेतो S3 डॅश. याला आपण जोडूयात बॅटरीनं. त्यानंतर इथं लॅम्प आणि सोबत जेव्हा आपण स्विचिंग सर्किट जेव्हा आपण ड्रॉ करतो, कन्स्ट्रक्ट करतो, त्यावेळेस त्याचं डायरेक्शन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मग डायरेक्शन घेऊयात आपण पॉझिटिव्ह कडून आपण निगेटिव्ह कडे याचं डायरेक्शन दाखवतो. अशा पद्धतीनं हे कंप्लीट आणि करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये सुद्धा सेम असेच. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा आपण आन्सर लिहितो एखाद्या प्रश्नाचं, अशा प्रकारचा प्रश्न आला, असे प्रश्न खूप रेअरली येतात. याच्या विरुद्ध म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये जसे क्वेश्चन पाहिलेले होते ते क्वेश्चन मात्र कंपल्सरी आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये फ्रिक्वेंटली दिसतात. इथं क्वेश्चन नंबर 2 लिहित असताना पहिल्यांदा आपण गिवन म्हणून हा क्वेश्चन लिहायचा आहे तुम्हाला. त्यानंतर गृहीत धरायचे तुम्हाला किती स्टेटमेंट आहेत बघणे. पी क्यू आर दिसत आहेत तर पी क्यू आर घ्या, एल घ्या. त्यानंतर दुसऱ्याचा आन्सर कसा असेल, हा एवढा भाग प्लस दुसराच. आता इथं एक लिहितोय मी, पण एकचा आन्सर इथून इथंपर्यंत असेल. त्यानंतर दुसऱ्याचा जर विचार केला तुम्ही तर हा परत लिहायचाच आहे तुम्हाला. ओके, सुरुवात तुम्हाला याच्यानेच करायची आहे. पहिल्यांदा गृहीत धरावं लागेल, मग स्विचिंग सर्किट कशा पद्धतीनं आपण कन्स्ट्रक्ट करत आहे, ड्रॉ करत आहे ते लिहिणे ही ओळ. आणि नंतर इथं दोन स्विचेस आहेत पी अँड क्यू, अँडमध्ये आहेत म्हणजेच सिरीजमध्ये आहेत. मग सिरीजमध्ये घेऊयात आपण, हा एक स्विच, हा एक स्विच. त्यानंतर याला नाव देऊयात आपण, पी क्यू आहेत म्हणजे S1 आणि हा S2. त्याच पद्धतीनं आता याला पॅरलल मध्ये हा ग्रुप दिसतोय बघा, याला पॅरलल मध्ये हा मोठा ग्रुप तुम्हाला दिसत आहे. मग त्याला पॅरलल मध्ये दाखवायचं असेल तर आपण अशा पद्धतीनं एक खाली आपण पॅरलल मध्ये घेतो. याला पॅरलल कनेक्शन यानं जोडूयात. याच्यामध्ये कोण आहे बघा, निगेशन ऑफ पी आहे. इथं एक स्विच घेतो मी, हा निगेशन ऑफ पी म्हणजे S1 डॅश. ओके, त्यानंतर याला सिरीजमध्ये 2-3 स्विचेस आहेत, परंतु हे कसे आहेत, हे ऑर मध्ये आहेत. म्हणजे परत तुम्हाला इथं मात्र काय करावं लागेल, अशा पद्धतीनं 3 स्विचेस घ्यायचे आहेत. परंतु ते कसे घ्यायचे तुम्हाला, तर पॅरलल मध्ये घ्यायचे. मग इथं अशा पद्धतीनं आपण हे 3 स्विचेस घेतले आणि याला अशा पद्धतीनं कनेक्ट करूयात. बघा परत एकदा, पी अँड क्यू, हे पी अँड क्यू, ऑर म्हणजे पॅरलल कनेक्शन हा वर आणि इथं खाली अशा पद्धतीनं निगेशन ऑफ पी हा S1 डॅश अँड सिरीजमध्ये कोण आहेत, ठीक आहेत. कोण आहेत, निगेशन क्यू. पहिल्यांदा निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. थोडंसं तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही झूम करून हा म्हणजे काय लिहिलेलं आहे ते चेक करू शकता. अँड सॉरी ऑर पी, पी म्हणजेच तुम्हाला माहिती आहे S1 आणि नेक्स्ट ऑर आर म्हणजे S3. आता याला कनेक्शन देऊयात आपण. याला बॅटरी इथं जोडलेली आहे. त्यानंतर इथं लॅम्प घेऊयात. याचं डायरेक्शन दाखवणं पण खूप महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे इलेक्ट्रिक चार्जेस जातात आणि हा ॲरो तो डायरेक्शन आपल्याला दाखवेल. त्याच पद्धतीनं 3 नंबरचा प्रश्न बघा. 3 नंबरच्या क्वेश्चनमध्ये 3 नंबरचा प्रश्न बघा. परत तसंच पहिल्यांदा तुम्हाला एक्झाम्पल लिहावं लागेल, गिवन एक्झाम्पल म्हणून. त्यानंतर तुम्हाला गृहीत धरावं लागेल कोणते स्टेटमेंट कुणाला तुम्ही असाइन केलेले आहे. स्विच S1 ला P म्हणलेला आहे, स्विच S2 इज क्लोजला Q म्हणलेला आहे, S3 क्लोजला तुम्ही काय म्हणलेलं आहे, R म्हणलेला आहे आणि द लॅम्प इज ऑनला आपण L ला दाखवलेला आहे. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये जर पाहिलात तुम्ही तर
या दोघांचा ग्रुप, परत या दोघांचा ग्रुप आणि या दोघांचा ग्रुप, अशा दोन दोनचा इथं 3 ग्रुप तुम्हाला दिसत आहे. पैकी इथं जर पाहिला तुम्ही हे दोघं हे ऑर मध्ये आहेत, हा मोठा ब्रॅकेट आणि ऑर मध्ये आहेत. मग ऑर मध्ये आहेत तर अशा पद्धतीने त्याची जोडणी असेल. थोडंसं मी रफ काढून घेतो म्हणजे लक्षात येईल. अशा पद्धतीनं पॅरलल कनेक्शन असतील कुणाकुणाचे, या दोघांचे. मग इथं किती स्विचेस आहेत? पहिल्यात 2 आहेत, दुसऱ्यात पण 2 स्विचेस आहेत. मग थोडंसं इथं मी 2 स्विचेस काढून घेतो. इथं एक स्विच आणि इथं एक स्विच. यांचे नावं काय आहेत बघा. यांचे नाव पी अँड आर. पी म्हणजेच S1 आणि हा आर म्हणजे S3. याचा आपण घेतला आता. त्यानंतर ऑर मध्ये हे दोघं आहेत, 2 स्विचेस आहेत, निगेशन आर आणि निगेशन क्यू अँड निगेशन आर. परत दोघं हे कसे आहेत? सिरीज मध्ये आहेत, अँड आहे. निगेशन क्यू अँड निगेशन आर. बघा इथे एक स्विच घेतो मी आणि इथे एक स्विच घेऊयात आपण. हा निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश आणि निगेशन आर S3 डॅश. हे दोघं कसे आहेत? पॅरलल कनेक्शन मध्ये आहेत. या पूर्ण ग्रुपचा आपण आता स्विचिंग सर्किट ड्रॉ केलेला आहे. परत आता अँड मध्ये हे 2 स्विचेस आहेत. अँड म्हणलं की आपल्याला माहिती आहे, पुढे घेतो आपण. अँड मध्ये अशा पद्धतीनं पुढे घेतलो. इथं आपण बॅटरी जोडूयात, लॅम्प जोडूयात. इथं 2 स्विचेस आहेत, इथं एक स्विच आणि अशा पद्धतीनं हे 2 स्विच घेऊन याला आपण कनेक्ट करूयात. त्या 2 स्विचेसचे नावं काय आहेत? एक निगेशन पी अँड निगेशन आर. बघा हे दोन्ही परत अँड मध्ये आहेत. हे दोघं ऑर मध्ये होते म्हणून पॅरलल कनेक्शन. आणि या दोघाला एकच ब्रॅकेट होतं आणि या दोघाला हे 2 स्विचेस कसे अँड मध्ये आहेत, म्हणजे कसे आहेत? सिरीज मध्ये. अँड म्हणलं की सिरीज, ऑर म्हणलं की पॅरलल कनेक्शन. मग निगेशन पी निगेशन आर घेऊयात आपण. निगेशन पी म्हणजे S1 डॅश आणि निगेशन आर म्हणजे S3 डॅश. बघा अशा पद्धतीनं आपण हे स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट केले. खूप सोपे अशा आहेत. त्याच्यामध्ये स्विचिंग सर्किटमध्ये आणखीन एक खूप महत्त्वाचा भाग काय आहे? 2 मार्काला प्रश्न येतो हा, पण त्याच्यामध्ये ॲरो म्हणजे त्या करंटचं डायरेक्शन दाखवणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग करंटचं डायरेक्शन आपण दाखवतो पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. अशा पद्धतीनं आपण याचं डायरेक्शन दाखवूयात. तर हा खूपच सोपा असा भाग आहे. थोडंसं तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित केलात तर तुम्हाला निश्चितच हा सोपा वाटेल. यापुढील प्रश्न बघूयात. तत्पूर्वी आपण याचा एक स्क्रीनशॉट घ्या. यापुढील 4था प्रश्न आहे. पी अँड निगेशन क्यू अँड आर ऑर पी अँड निगेशन क्यू ऑर आर. येथे तुम्ही जर पाहिलात तर 3 स्विचेसचा ग्रुप आहेत आणि ते दोघं कसं पॅरलल मध्ये हे 2 ग्रुप जोडलेले आहेत. याचं कनेक्शन जर तुम्ही बघितला तर तो कसा आहे? पॅरलल मध्ये आहे. परत तोच फॉर्मॅट. पहिल्यांदा क्वेश्चन लिहिणे, गिवन क्वेश्चन जो काय आहे तो लिहिणे. त्यानंतर याच्यामध्ये गृहीत धरणे पी क्यू आर एल आणि द स्विचिंग सर्किट इज ॲज फॉलोज. 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. पहिल्यामध्ये 3चा ग्रुप, दुसऱ्यामध्ये 3चा ग्रुप. पहिल्यामध्ये म्हणजे बघा अशा पद्धतीनं हा सर्किट डायग्राम असू शकेल. असे 2 पॅरलल आणि इकडं अशी बॅटरी. आणि त्यानंतर इथं आपण लॅम्प जोडूयात. अशा पद्धतीनं हे वर पाहता सर्किट डायग्राम अशा पद्धतीनं असेल. इथे 2 स्विच, 3 स्विचेस, इथं 3 स्विचेस. मग ते 3 स्विचेस इथं जर पाहिलात तर हे कसे अँड न जोडलेले आहेत म्हणजे सिरीज मध्ये आहेत. पी निगेशन क्यू आर घेऊया. 3 स्विचेस घेऊ. तिथं इथं एक स्विच घेतलं, त्यानंतर इथं एक स्विच घेतलेला आहे
आणि इथे एक स्विच घेतला आपण. ठीक आहे, हे 3 स्विचेस घेतले. नाव होते पी होतं पहिल्याचं म्हणजे S1, निगेशन ऑफ क्यू होतं म्हणजे हा S2 डॅश आणि आर होता म्हणजे हा S3. ओके. त्यानंतर पॅरलल कनेक्शनमध्ये तुम्हाला परत 3 स्विच दिलेत, पण ते 3 स्विच देत असताना एक प्लस सिरीजमध्ये हे दोघं ऑरमध्ये. म्हणजे बघा इथं एक स्विच घेऊयात आपण, हा स्विच घेतला. त्यानंतर इथं मात्र तुम्हाला पॅरलल कनेक्शनमध्ये 2 स्विचेस घ्यावे लागतील. बघा तुम्हाला लक्षात यावं यासाठी अगोदर त्याचं एक कन्स्ट्रक्शन पॅरलल म्हणलं की 2 रेषेमध्ये त्याचं आपण काय केलं होतं, कन्स्ट्रक्शन केलेलं होतं. आणि मग परत आपल्याला लक्षात आलं की 3 स्विचेस जे खालचे आहेत ते कसे आहेत, तर एक आहे आणि नंतर सिरीजमध्ये परत दोघं पॅरललमध्ये आहेत. दोघं पॅरललमध्ये नावं काय त्यांचे बघा, पी अँड पी म्हणलं की परत S1, निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश आणि निगेशन आर S3 डॅश. आणि महत्त्वाचं याचं डायरेक्शन, करंट फ्लोचं डायरेक्शन दाखवणं पण आवश्यक आहे. अशा पद्धतीनं आपण काही ॲरो दाखवून हे एक्झाम्पल कंप्लीट करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न जर बघितला, 5वा क्वेश्चन आहे. 5th क्वेश्चनमध्ये पी ऑर निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर पी अँड क्यू. बघा इथं जर बघितला तर ऑर किती आहेत, 1 2 3. म्हणजे इथं पॅरलल कनेक्शन करत असताना तुम्हाला कसं करावं लागेल, हा एक, त्यानंतर हा दुसरा, हा तिसरा आणि चौथा, अशा पद्धतीनं पॅरलल कनेक्शन करावं लागेल. पॅरलल कनेक्शन करत असताना बघा इथं एक स्विच आहे, त्यानंतर परत दुसरा एक स्विच, त्यानंतर तिसरा एक स्विच आणि हा पहिला पी होता म्हणजे कोण होता, हा S1. त्यानंतर हा निगेशन पी होता म्हणजे हा S1 डॅश. त्यानंतर हा काय आहे, निगेशन क्यू, निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. आणि शेवटचं मात्र इथे परत 2 स्विचेस अँडमध्ये जोडलेले आहेत, 2 स्विचेस सिरीजमध्ये आहेत. याला काय करूत आपण, इकडे एक स्विच घेऊयात आणि इकडे एक स्विच घेऊयात आणि याला आपण बॅटरी जोडूयात. त्यानंतर लॅम्प. असोसिएटिव्ह लॉ नुसार तुम्ही कुठल्याही दोघाला एकत्र करू शकता. पहिल्या दोघाला एका ग्रुपमध्ये, दुसऱ्या दोघाला एका ग्रुपमध्ये घेतलं तरी चालेल. इथं पी अँड क्यू आहे, पी अँड क्यू S1 S2. ओके. म्हणजे खूप सोपं असं एक्झाम्पल आहे, 2 मार्कासाठी विचारला जाईल. याचं करंटचं डायरेक्शन दाखवून आपण यातले सर्वच्या सर्व मार्क घेऊ शकतो. यापुढील प्रश्न पाहूयात आपण. याचं स्क्रीनशॉट घ्या. यापुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 3. याच्यामध्ये आपल्याला गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट, अशा प्रकारचे प्रश्न पण काही एक्झाम्पलमध्ये काही एक्झाममध्ये विचारलेले आहेत. तर मग आता याच्यामध्ये काही लॉचा वापर करावा लागेल आपल्याला. यापूर्वी आपण हे लॉज सगळे पाहिलेले आहेत. त्याच्यापैकी काही लॉ इथं जे याच्याशी रिलेटेड आहेत ते थोडंसं आपण रिवाईज करूयात. तो कसा आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ माहिती आहे आपल्याला. जेव्हा 2 ब्रॅकेट आहेत आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन करत असताना जो रूल वापरतो त्याच पद्धतीचा, किंवा ब्रॅकेटच्या मध्ये 2 एलिमेंट आहेत आणि बाहेर काहीतरी आहे, मग आपण जसं मल्टिप्लाय करतो त्याच पद्धतीनं आपल्याला इथं करायचं आहे. म्हणजे इथं जर बघितलात तर बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय सांगतो, पी अँड क्यू ऑर आर, पी ऑर क्यू अँड आर, 2 पद्धतीमध्ये पी अँड क्यू, पी अँड क्यू, पी अँड आर, पी अँड आर आणि इथं ऑर होता म्हणून ऑर, वाईस वर्सा, अँडच्या जागी ऑर, ऑरच्या जागी अँड, अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण पाहिलेला आहे. त्यानंतर कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट सुद्धा आपण लक्षात घेतलेलं होतं. अर्थ म्हणजे कॉम्प्लिमेंट, एखाद्याचा कॉम्प्लिमेंट काय असतो त्याला सोडून बाकीचं सगळं, म्हणजे पी चा कॉम्प्लिमेंट निगेशन पी,
आणि हे लक्षात ठेवण्यासाठी आपण काय म्हणलेलं होतं, अँड जर असेल कॉम्प्लिमेंट लॉमध्ये पी अँड निगेशन पी असेल, अँडमध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणत्या आहेत हे आपण लक्षात ठेवलेलं होतं. अँडमध्ये जास्त व्हॅल्यूज फॉल्स आहेत, कारण ट्रू ट्रू ट्रूच आहे, बाकीचे सगळे फॉल्स आहेत. म्हणून इथं तुम्ही तो कॉन्ट्राडिक्शन किंवा एफ असं लिहू शकता. फॉल्स लिहा आपण, काही अडचण नाही. त्यानंतर पी ऑर निगेशन पी, ऑरमध्ये ट्रू व्हॅल्यू जास्त आहेत म्हणून आपण टॉटॉलॉजी किंवा टी असं तिथं लिहिलेलं आहे. त्यानंतर आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी आपल्याला माहीत आहे, म्हणजे पीच्या कोणत्याही व्हॅल्यूला, स्टेटमेंटच्या कोणत्याही व्हॅल्यूला LHS RHS सारखं येणार. ते कसं लिहिलेलं होतं आपण इथं लक्षात ठेवताना असं पण म्हणलेलं होतं आपण, पी अँड टी. बघा आपल्याला माहिती आहे अँडमध्ये दोन्ही ट्रू पाहिजे. जर पी जर स्वतः जर ट्रू असेल तर इथं आन्सर ट्रू येणार, हा जर फॉल्स असेल तर हा फॉल्स येणार. म्हणजे आपण लक्षात कसं ठेवलेलं होतं इथं, जर ॲडमध्ये जर टी सोबत आलं तर तो स्टेटमेंट, आणि ऑरमध्ये जर तो सी सोबत किंवा एफ सोबत आला तर तो काय असेल, फॉल्स असेल किंवा स्वतः तो स्टेटमेंट स्वतः असेल. अदरवाईज जे जास्त व्हॅल्यूज आहेत ते. क्वेश्चन परत एकदा बघूयात काय दिले नेमकं. एक स्विचिंग नेटवर्क दिलेला आहे, एक स्विचिंग सर्किट त्यांनी दिलेला आहे, आणि या स्विचिंग सर्किटला तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, सिंपल सर्किटमध्ये कन्वर्ट करायचं. आता ॲक्च्युअल इथं जर पाहिलं तर तुम्ही तीनच स्विचेस आहेत, पण एक्झाम्पलमध्ये किंवा एक्झाममध्ये देत असताना तुम्हाला काही स्विचेस जास्त दिले जातील आणि तुम्हाला त्याला काय करायचं आहे, रेड्यूस करायचं आहे किंवा त्याला सिंपल सर्किटमध्ये कन्वर्ट करायचं. पहिल्यांदा दिलेल्या स्विचिंग सर्किटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहावं लागेल. लिहूयात आपण. लेट किती स्विचेस आहेत, S1 दिसतंय, S2 दिसतंय, त्याच्यामुळे आपण दोनच घेऊयात, P Q. निगेशन लिहायची काही गरज नाही. P का असेल, द स्विच S1, Q असेल द स्विच S2, आणि L असेल द लॅम्प इज ऑन. पहा याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहूयात. सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, हा S1 आहे म्हणजे P कसं आहे, सिरीजमध्ये आहे, अँड आणि इथे दोघं आहेत, हे दोन कसे आहेत, पॅरललमध्ये आहेत म्हणजे ऑरनं जोडावे लागतील. S1 डॅश म्हणजे निगेशन P, ऑर इथं काय आहे, S2 आहे म्हणजे Q. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता त्यांनी काय सांगितलंय की याला परत सिंपल करा, सिंपल करता येतंय म्हणून सिंपल करा. बघूयात आपण कसं करता येईल याला. हा इकडं परत एकदा लिहितो, P अँड निगेशन P ऑर Q. याच्यामध्ये जर पाहिलात तुम्ही P अँड मध्ये ऑर आहे, हे फॉर्म पाहिल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की इथं आपल्याला काय वापरता येईल, तर इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरता येईल. कसं वापरतो आपण, P अँड याच्याबरोबर एकदा आणि याच्यासोबत एकदा आणि मध्ये ऑर आहे. कसं लिहिता येईल, P इट इज इक्वॅलंट टू P अँड निगेशन P, P अँड निगेशन P, इथं ऑर आहे, ऑर P अँड हा Q. ओके, कुठला यूज केला आपण, इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. लिहूत आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर एक कुठला तरी स्टेटमेंट आणि त्याचा निगेशन लक्षात आलं, आपण कॉम्प्लिमेंट लॉ यूज करावं लागेल. बरोबर, कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो, कसं लक्षात ठेवलं होतं आपण, अँड असेल तर त्याच्यामधल्या जास्त व्हॅल्यू कोणत्या आहेत हे लक्षात ठेवलं होतं आपण. अँडमध्ये तुम्हाला माहीत होतं, अँडमध्ये फॉल्स व्हॅल्यू जास्त आहेत, म्हणजे हा ट्रू असेल तर हा फॉल्स होतो, हा फॉल्स असेल तर हा ट्रू होतो. म्हणजे डिफरंट असेल तर तिथं आपण फॉल्स घेतलं होतं, इथं फॉल्स घेतला आपण. ऑर हा स्टेटमेंट P अँड Q, इथं आपण कुठला लॉ वापरला, कॉम्प्लिमेंट लॉ. त्यानंतर इट इज इक्वॅलंट टू
कुठलाही स्टेटमेंट और एफ, कुठलाही स्टेटमेंट और एफ, इथं तो स्वतः स्टेटमेंट असतो. पी अँड क्यू, आपण कुठलं लॉ वापरलं इथं, आयडेंटिटी लॉ. हा झाला आता शॉर्ट फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केलो याला. ओके, याच्यापेक्षा सिंपल आपण करू शकणार नाही. आता याचं सर्किट डायग्राम काढायचं आहे तुम्हाला. सर्किट डायग्राम काढत असताना हे दोन्ही अँड मध्ये, म्हणजे दोन स्विचेस अँड मध्ये, याला आपण जोडूयात बॅटरीनं, त्यानंतर लॅम्प आणि याचं कनेक्शन. हा पहिला आहे P म्हणजे S1 Q S2. So this is the simple circuit for the given circuit. दिलेला जो काही सर्किट आहे त्याच्यासाठी, दिलेला जो काही तुम्हाला स्विचिंग नेटवर्क दिलेला होता, स्विचिंग सर्किट दिलेला होता, त्याच्यासाठी आपण काय केलं, ॲक्च्युअली इथं जर बघितलं तर इथं 3 स्विचेस होते. आपण त्याला कशात कन्वर्ट केलं, 2 मध्येच केलेलं आहे. पण जेव्हा जास्त स्विचेस दिले जातील आणि तशी अरेंजमेंट करून दिली जाईल, त्यावेळेस 4, 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्विचेस असतील तर त्याला तुम्ही 2 किंवा सिंपल एका स्विचमध्ये त्याला तुम्ही कन्वर्ट करू शकता. तर याचं एक स्क्रीनशॉट घ्या. यापुढील प्रश्न बघूयात आपण. यापुढील क्वेश्चन नंबर 2 आहे. याच्यामध्ये आपल्याला एक स्विचिंग नेटवर्क दिलेला आहे. आपल्याला याला काय करायचं आहे, सिंपल सर्किटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग ते कसं करता येईल, इथं जर पाहिलात तुम्ही तर पॅरललमध्ये आहे. हा पॅरललमध्ये वर 3 स्विचेस दिसत आहेत आणि खाली 3 स्विचेस दिसत आहेत. मग त्या स्विचेसचा अरेंजमेंट जर पाहिलात तर पहिला स्विच आणि दुसरे 2 हे कसे आहेत, अँडमध्ये म्हणजे सिरीजमध्ये जोडलेले आहेत, आणि हे दोघं कसे आहेत, ऑरमध्ये आहेत म्हणजे पॅरललमध्ये आहेत. याचं पहिल्यांदा आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहित असताना आपण गृहीत धरतो S1 कोण, S2 कोण, S3 कोण, त्याला असाइन केलं P किंवा Rनं, आणि त्यानंतर L जो आहे द लॅम्प म्हणलेला आहे. आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहित असताना काय असेल बघा, पहिल्यांदा हा S1 म्हणजेच काय असेल, P असेल. त्यानंतर सिरीजमध्ये आहे अँड, आणि हे 2 स्विचेस ऑरमध्ये म्हणजे हा असेल Q और R. हा झाला पहिला ग्रुप. त्यानंतर हा दुसरा ग्रुप जो आहे तो ऑरमध्ये आहे, म्हणून ऑरमध्ये S3 डॅश, S2 डॅश आणि S1 हे 3 कसे आहेत, हे 3 स्विचेस ऑरमध्ये अँडमध्ये जोडलेले सिरीजमध्ये आहेत. हा निगेशन ऑफ R अँड निगेशन ऑफ Q अँड P. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता याला आपल्याला काय करायचं आहे, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा ॲज इट इज लिहितो इकडे, P अँड Q और R और निगेशन R अँड निगेशन Q अँड P. आपल्याला आता याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं झालं, थोडंसं इथं जर पाहिलात तर P अँड काहीतरी दिसतंय, इकडं पण P अँड काहीतरी करता येईल आपल्याला. बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इथं P अँड दिसतंय तुम्हाला, तर या पण ग्रुपमध्ये P अँड असं काय करता येईल, तर इथं काय अरेंजमेंट करता येईल तुम्हाला. अरेंजमेंट का बरं करता येईल इथं, कारण अँडनं जोडलेले आहेत. जेव्हा आपण 2-3 स्विचेस अँडनं जोडलेले असतील किंवा फक्त ऑरनं जोडलेले असतील तर त्यावेळेस आपण कम्युटेटिव्ह लॉ यूज करू शकतो. म्हणजे त्या स्विचेसला तुम्ही आदलाबदल करू शकता, त्याची पुढे मागे करू शकता आपण. म्हणजे इथं आपल्याला काय करता येईल, P अँड समथिंग लिहिता येईल. बघा, इट इज इक्वॅलंट टू P अँड Q और R, और हा P अगोदर घेतो मी, P अँड या दोघांचा विचार करा, निगेशन Q निगेशन R, निगेशन Q अँड निगेशन R. इथं आपण कुठला लॉ यूज केला, इथं आपण कम्युटेटिव्ह लॉ यूज केला. कम्युटेटिव्ह लॉ. थोडंसं इथं जागा कमी असल्यामुळे असं शॉर्टमध्ये लिहित आहे.
त्यानंतर इट इज इक्विव्हॅलंट टू, कम्युटेटिव्हच्या नंतर या दोघांमध्ये निगेशन दिसतंय, बरोबर. मग या दोघांमधलं निगेशन तुम्ही वेगळं करू शकता. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर डी मॉर्गन्स लॉ यूज करू शकतो याच्यामध्ये. म्हणजे सेपरेट निगेशन अँड आहे. मग तुम्ही काय करू शकता, अँडच्या जागी ऑर करून निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकता. घेऊयात आपण पी अँड क्यू ऑर आर, ऑर पी अँड निगेशन बाहेर घेतलं आपण, क्यू अँडच्या जागी ऑर आर. म्हणजे इथं आपण काय मागे वापरलं, डी मॉर्गन्स लॉ किंवा निगेशन ऑफ, बघा हा काय आहे, ऑर आहे म्हणजे डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन किंवा डी मॉर्गन्स लॉ असं लिहिलं तरी काय अडचण नाही. इट इज इक्विव्हॅलंट टू, हे बघा इथं पी अँड दिसतंय, इथं पी अँड दिसतंय. म्हणजे इथं तुम्हाला आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता येईल. पी अँड, आता ब्रॅकेटमध्ये थोडंसं मोठं ब्रॅकेट घेतो परत, हा एक ग्रुप म्हणजे इथं काय आहे, क्यू ऑर आर, बरोबर. पी अँड इथं ऑर आहे, हा ऑर, आणि हा राहिलेला निगेशन ऑफ क्यू ऑर आर. स्टेटमेंट और निगेशन, स्टेटमेंट और निगेशन, ओके. इथं आपण काय निगेशन वापरलेलं होतं. त्यानंतर बघा इट इज इक्विव्हॅलंट टू स्टेटमेंट और निगेशन, म्हणजे इथं कुठला लॉ वापरता येईल, स्टेटमेंट और निगेशन म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ वापरूत आपण. काय सांगतो, ऑर मध्ये जास्त व्हॅल्यूज कशाच्या आहेत, ऑर मध्ये ट्रू व्हॅल्यू जास्त आहेत म्हणून याची व्हॅल्यू असेल ट्रू. घेऊयात आपण पी अँड ट्रू. इट इज इक्विव्हॅलंट टू पी अँड ट्रू. जेव्हा आपण पी अँड ट्रू किंवा पी अँड टॉटॉलॉजी असेल तेव्हा तो स्वतः स्टेटमेंट असतो. तर तिथं आपण आयडेंटिटी लॉचा वापर करूयात. पी म्हणजे सिंपल, इथं एवढे स्विचेस तुम्हाला दिसत होते पण आता याचा सिंपल जर कन्वर्ट केला तर तुम्हाला किती स्विचेस दिसत आहेत, फक्त एक. म्हणून याचा स्विचिंग नेटवर्क आपण अशा पद्धतीने फक्त एक स्विच असेल, त्याला बॅटरी जोडा, लॅम्प, हा स्विच पी आहे म्हणजे S1, ॲरो दाखवा. तर अशा पद्धतीनं जे आपल्याला इथं जास्त स्विचेस दिसत होते त्या जास्त स्विचेसला आपण फक्त एकदम सिम्पलमध्ये कन्वर्ट केलं. काही वेळेस 2 स्विचेस येतात, काही वेळेस 1, इथं तर एकच स्विच मिळाला आपल्याला, तिथं 6 स्विच होते, ओके. तर अशा पद्धतीनं आपण दिलेल्या एक्झाम्पलला अल्टरनेटिव्ह सिम्पल सर्किटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. याचं स्क्रीनशॉट घ्या. यानंतरचं क्वेश्चन नंबर 5 आहे, ऑब्टेन द सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन. म्हणजे तुम्हाला काही एक्सप्रेशन दिलेले आहेत आणि त्याला काय करायचं, तुम्हाला सिम्पल फॉर्ममध्ये केलेलं आहे. जसं आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये केलेलं होतं सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि सोबत आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचा करस्पॉन्डिंग जो काही तुम्हाला सिम्पल फॉर्म मिळालेला आहे त्याचं स्विचिंग सर्किट तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. पहा पहिला एक्झाम्पल काय आहे, पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू. इथं पाहिल्यास लक्षात येईल तुम्हाला कुठलाही स्टेटमेंट अँड निगेशन असेल तर तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ यूज करता. कॉम्प्लिमेंट लॉ यूज करा. इट इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर, इथं कॉम्प्लिमेंट लॉनी अँडमध्ये आपल्याला माहित आहे फॉल्स व्हॅल्यू जास्त आहेत म्हणून इथे येणार फॉल्स. कॉम्प्लिमेंट लॉ इट इज इक्विव्हॅलंट टू कुठलाही स्टेटमेंट ऑर फॉल्स, कुठलाही स्टेटमेंट अँड फॉल्स किंवा ट्रू. यावेळेस आपण आयडेंटिटी लॉ वापरतो आणि आपल्याला माहित आहे की पीच्या व्हॅल्यूवरती सगळे डिपेंड आहे. जेव्हा ऑर असेल तेव्हा फॉल्समध्ये, तर इथं पी येईल आणि वापरला आपण आयडेंटिटी लॉ. त्यानंतर याचं आता एकच स्विच मिळालं आहे आणि याचं काय करता येईल तुम्हाला, स्विचिंग नेटवर्क यूज करायचं. मग स्विचिंग नेटवर्क कसं असेल, फक्त एकच स्विच आहे इथं आणि याला आपण बॅटरी जोडलं प्लस मायनस. त्यानंतर हा लॅम्प, याचं डायरेक्शन, त्यानंतर स्विच S1 आपल्याला गृहीत धरावं लागेल. लेट पी स्विच
S1 इज क्लोज. त्याच पद्धतीनं क्वेश्चन नंबर 2 पहा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिले, निगेशन ऑफ P अँड Q और निगेशन ऑफ P अँड निगेशन Q और P अँड निगेशन Q. इथं जर पाहिलात तर तुम्हाला 3 ग्रुप दिलेले आहेत आणि हे 3 ग्रुप कशामध्ये आहेत, ऑर मध्ये जोडलेले आहेत. दोन्ही पण ऑर मध्येच आहेत. मग याच्यामुळं तुम्ही कुठल्याही दोघाला एकत्र करू शकता. मग कुणाला दोघाला करता येईल, तर पहिल्या दोघांना आपण एकत्र करूयात. असोसिएटिव्ह लॉ नुसार काय लिहिता येईल, इट इज इक्वल टू negation of P and Q or negation of P and negation Q. बघा या दोघाला आपण एकत्र घेतलं, or P and negation Q. लॉ वापरला आपण असोसिएटिव्ह. इट इज इक्विव्हॅलंट टू, इथं आपल्याला बघा असोसिएटिव्ह लॉ वापरल्यानंतर आपल्याला काय लक्षात येईल, निगेशन पी अँड निगेशन पी अँड, म्हणजे इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता येईल. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करा. निगेशन पी अँड निगेशन पी अँड हा इथं राहिलेला क्यू, हा इथं ऑर आहे आणि त्यानंतर इथं राहिलेला निगेशन क्यू. और हा पुढचा जसा तसा पी अँड निगेशन क्यू. आपण वापरलेला लॉ होता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इट इज इक्विव्हॅलंट टू कुठलाही स्टेटमेंट त्याचा निगेशन, कॉम्प्लिमेंट लॉ. निगेशन पी अँड ऑर मध्ये कुठल्या व्हॅल्यू जास्त आहेत, फॉल्स व्हॅल्यू का ट्रू व्हॅल्यू, तर ऑर मध्ये ट्रू व्हॅल्यू जास्त आहेत म्हणून हा ट्रू. और पी अँड निगेशन क्यू, इथं आपण वापरलं आपण कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. इट इज इक्विव्हॅलंट टू कुठलाही स्टेटमेंट अँड ट्रू, इथं आयडेंटिटी लॉ वापरता येईल. तो पीच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे म्हणून निगेशन पी ॲज इट इज निगेशन पी. और हा पुढचा पी अँड निगेशन क्यू लॉ वापरला आपण आयडेंटिटी लॉ. इट इज इक्विव्हॅलंट टू बघा एक स्टेटमेंट और ब्रॅकेटमध्ये दोन स्टेटमेंट अँड मध्ये जोडले आहेत. लक्षात आलं असेल तुम्हाला कुठला लॉ यूज करायचा, तर आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करता येईल. तो कसा करता येईल बघा, निगेशन पी और, हे बघा निगेशन पी और, पहिल्यांदा पी इथं अँड होता अँड, परत निगेशन पी और हा निगेशन क्यू. वापरलेला लॉ होता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इट इज इक्विव्हॅलंट टू परत स्टेटमेंट निगेशन ऑर मध्ये आहेत. ऑर मध्ये जास्त व्हॅल्यूज कुठल्या आहेत, ऑर मध्ये जास्त असलेल्या व्हॅल्यू या ट्रू आहेत म्हणून ट्रू अँड निगेशन पी और निगेशन क्यू कॉम्प्लिमेंट लॉ. इट इज इक्विव्हॅलंट टू कुठलाही स्टेटमेंट अँड ट्रू, कुठलाही स्टेटमेंट अँड ट्रू आयडेंटिटी लॉ यूज करता येईल. आणि आपल्याला माहित आहे अँड मध्ये जर ट्रू असेल तर हा याच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे म्हणून निगेशन पी और निगेशन क्यू हे आपलं सर्वात सिम्पलेस्ट फॉर्म इथं मिळालेलं आहे. आणि आपण यूज काय केलं इथं, तर आयडेंटिटी लॉ. आता याचं स्विचिंग नेटवर्क काढायचं असेल तर गृहीत धरूत आपण लेट पी आणि क्यू दोन स्टेटमेंट. एक आपण म्हणूया द स्विच S1 इज क्लोज, द स्विच S2 इज क्लोज आणि L द लॅम्प. त्यानंतर स्विचिंग नेटवर्क इथं दोनच स्विचेस मिळालेत आपल्याला, पॅरलल मध्ये आहेत. हा वरचा स्विच आणि इकडे आपण एक स्मॉल स्विच दाखवूयात, याला बॅटरीने जोडलेला आहे, एक लॅम्प जोडलेला आहे. याचं डायरेक्शन दाखवणं महत्त्वाचं आहे. स्विच कोणते आहेत, निगेशन पी निगेशन क्यू म्हणजे S1 डॅश आणि S2 डॅश. बघा अतिशय सोपे असे एक्झाम्पल आहेत, फक्त आपल्याला काही लॉज लक्षात ठेवावे लागतील आणि ते आपल्याला लक्षात आहेत. त्यानंतर
याच्या पुढे आणखीन एक एक्झाम्पल आहे. तो एक्झाम्पल तुम्ही स्वतःहून करा आणि याचा एक स्क्रीनशॉट घ्या. या पुढील भाग आपण बघूयात. यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये राईट सिम्बॉलिक फॉर्म, कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल अँड इंटरप्रेट इट. ॲक्च्युअल आपण क्वेश्चन नंबर 3 च्या नंतर 5 घेतलेला होता. तो याच्यासाठी की या लॉवरती एक्झाम्पल डिपेंड होते, त्यामुळे आपण ते लागलीच घेतलं जेणेकरून आपल्याला जास्त लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. असे प्रश्न 3 मार्कासाठी येतात. सिम्बॉलिक फॉर्मला 1 मार्क, कन्स्ट्रक्शन ऑफ स्विचिंग टेबलला 1 मार्क आणि इंटरप्रिटेशनला 1 मार्क. आता स्विचिंग टेबल नवीन शब्द दिसला आपल्याला. यापूर्वी आपण इनपुट आउटपुट टेबल याच्या बाबतीत पाहिलेलं होतं. आता त्यालाच त्याने स्विचिंग टेबल असं लिहिलेलं आहे. तर नवीन शब्द पाहून याच्यामध्ये कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे, तर कन्फ्यूज होण्याची गरज नाही. त्यानंतर बघा इथं जर बघितलं तर हे 3 पॅरललमध्ये 3 जोड्या दिसत आहे तुम्हाला. हा S1, S2 डॅश, S1 डॅश आणि S2 आपण गृहीत धरलं. P ला असाइन केलं, S1 इज क्लोज. Q ला गृहीत धरलं, S2 इज क्लोज. आणि निगेशन P म्हणजे काय असेल, S1 डॅश इज क्लोज. आणि त्याच पद्धतीनं S2 डॅश इज क्लोजला निगेशन Q असं आपण लिहू शकतो. द लॅम्प इज ऑनला आपण कॅपिटल Lनं कन्सिडर केलं. आता याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहित असताना इथं पहिला S1 आहे म्हणून हा P ऑर पॅरललमध्ये आहे म्हणून ऑर घेतला आपण. S2 डॅश निगेशन Q. त्यानंतर ऑर S1 डॅश निगेशन P अँड Q. बरोबर, तिन्ही पण ऑरनं जोडलेले. हे 3 ग्रुप जे आहेत ते ऑरनं जोडलेत. मग असोसिएटिव्ह लावून तुम्ही कोणत्याही दोघाला एकत्र करू शकता. आपण काय करूयात, या दोघाला एकत्र घेऊयात. हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. पहिला प्रश्न सिम्बॉलिक फॉर्मचा झाला. कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल, इनपुट आउटपुट टेबल तयार करा. स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल 2 स्टेटमेंट आहेत. PQ त्यानंतर त्याचे निगेशन्स पण आहेत. आपण स्विचिंग नेटवर्कचं जेव्हा इनपुट आउटपुट टेबल काढलेलं होतं तेव्हा आपण ट्रू फॉल्सच्या जागी 1 आणि 0 लिहिलं होतं. बऱ्याच वेळेस मुलं तिथं ट्रू फॉल्स लिहितात, त्याच्यामुळं परत तिथं काही म्हणजे तिथं मार्कच मिळत नाही. जर तुम्ही 1 0च्या जागी ट्रू फॉल्स लिहिलात तर 2 1 2 0 अल्टरनेट 1 0 1 0. निगेशन्स घेऊयात 2 0 2 1. हा 1 आहे इथं 0 1 0 1. ग्रुप बघूयात. P ऑर निगेशन Q, P ऑर निगेशन Q हा पहिला ग्रुप. त्यानंतर हा दुसरा ग्रुप घ्या, निगेशन P अँड Q. आणि परत या दोघाला ऑरनं जोडलेला आहे. P ऑर निगेशन Q हा पहिला, ऑर निगेशन P अँड Q. बघा आपल्याला अँडमध्ये माहिती आहे दोन्ही पण जर ट्रू असतील तरच ट्रू. ऑरमध्ये माहिती आहे दोन्ही पण फॉल्स असतील तरच फॉल्स. इथं दोन्ही पण 0 असतील तरच 0. कशामध्ये, P निगेशन Q, P निगेशन Q. दोन्ही काय पाहिजे आपल्याला, दोन्ही 0 असतील तरच 0 घ्या. दोन्ही 0 इथं आहे 3 नंबरला आणि बाकीचे 1. अँडमध्ये दोन्ही 1 असतील तरच 1, नाहीतर सगळे 0. बघा कोण आहे ते, निगेशन P अँड Q. निगेशन P इथं आहे, Q इथं आहे. आपल्याला दोन्ही 1 लागणार आहेत. दोन्ही 1 असतील तरच 1, नाहीतर 0. हा 0, हा 0, हा 1 आहे आणि हा 0. त्यानंतर या दोघांचं ऑर आहे. ऑरमध्ये आपल्याला लक्षात आहे दोन्ही 0 असतील तरच 0. दोन्ही 0 कुठंच नाहीत म्हणून सगळेच 1. हा काय इंडिकेट करतो बघा. आता इथे इंटरप्रिटेशन, याचा 1 मार्क मिळाला तुम्हाला. हा पहिला मार्क, याला 1 मार्क, याला दुसरा मार्क आणि तिसरा मार्क हा इंटरप्रिटेशनला. इंटरप्रिटेशन काय आहे, जर सगळेच 1 असतील तर याचं मिनिंग काय,
की हा जो स्विच आहे तो कायम हा सर्किटचा जर तुम्ही लॅम्पचा जर विचार केला तर लॅम्प नेहमीच ग्लो करत राहील, लॅम्प नेहमीच ऑन राहील. इथं लिहूयात आपण याचं इंटरप्रिटेशन. द लॅम्प इज ऑलवेज ऑन irrespective of the status of the switch किंवा switches. यस, बघा या वाक्याला 1 मार्क असेल. म्हणजे बघा काय काय होतं याच्यामध्ये. तुम्हाला एक स्विचिंग नेटवर्क दिलेला आहे, त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा, त्याला 1 मार्क. त्यानंतर त्याचं स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल तयार केला, त्याला 1 मार्क. आणि शेवटचं इंटरप्रिटेशन इथं काय लिहिलं तुम्ही, सगळेच लॅम्प म्हणजे सगळेच 1 आलेले आहेत, सगळेच 1 आले. त्याचं मिनिंग काय, तर हा लॅम्प नेहमीच ग्लो करेल. आणि जर सगळे 0 आले असते तर तिथं तुम्ही म्हणू शकला असता की लॅम्प हा कसा, ऑलवेज क्लोज इररिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ स्विचेस. म्हणजे ही ओळ लिहिलात की तुम्हाला 3रा मार्क मिळेल. खूपच सोपा असं हा प्रश्न आहे. यापुढील प्रश्न बघूयात, याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. यापुढील दुसरा प्रश्न आहे. इथं पॅरलल कनेक्शन दिलेलं आहे, S1, S1 डॅश, S2 डॅश, त्यानंतर हा S1 आणि S2. याला आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूयात. ॲज आपण प्रत्येक वेळेस लिहितो, PQ असाइन केला तुम्ही. स्विच S1 इज क्लोज, S2 इज क्लोज, निगेशन P काय असेल, स्विच S1 इज क्लोज, S1 डॅश इज क्लोज. आणि निगेशन Q का असेल, द स्विच S2 डॅश इज क्लोज. द लॅम्प इज ऑन, ला L लिहिलं. याचा सिम्बॉलिक फॉर्म का असेल, S1 म्हणजेच P ऑर, हे 2 आहेत तिथं अँडमध्ये असतील हे दोघं. हा निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. आणि त्यानंतर S1 आणि S2 हे परत P अँड Q. इथं हे दोन्ही पण ऑर आहेत, त्याच्यामुळं तुम्ही असोसिएटिव्ह लॉनं एकतर या दोघाला एकत्र करू शकता किंवा या दोघाला करू शकता. आपण या दोघाला एकत्र घेऊयात. याचा इनपुट आउटपुट टेबल तयार करूयात. स्विचिंग टेबल, इथं 2 स्टेटमेंट आहेत. P Q निगेशन P निगेशन Q. जोड्या पाहिलात तर इथं एक जोडी आहे ही निगेशन P अँड निगेशन Q. त्यानंतर हा P अँड Q. त्यानंतर या दोघांना एकत्र घेऊयात आपण. P ऑर निगेशन P अँड निगेशन Q. याला एक गृहीत धरतो मी, थोडंसं इथं जागा अवेलेबल नसल्यामुळं. आणि हा B म्हणूयात, हा A ऑर B. ओके, याचा इनपुट आउटपुट टेबल तयार करा. P माहिती आहे 2 1 2 0 1 0 1 0. निगेशन P आपण त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट घेतो. बघा हा 0 0 1 1, इथं 1 होतं, इथं 0 1 0 1. ॲडमध्ये आपल्याला लक्षात आहे दोन्ही 1 असतील तरच 1. निगेशन P निगेशन Q मध्ये दोन्ही 1 असणारा हा इथं एकमेव आहे, बाकीचे 0. त्यानंतर P अँड Q परत अँड आहे, बरोबर आहे. P अँड Q अँडमध्ये परत दोन्ही 0, दोन्ही 1 पाहिजे. अँडमध्ये दोन्ही 1 इथं आहे आणि बाकीचे 0. त्यानंतर P ऑर, हा ग्रुप, या दोघांमध्ये ऑर आहे. ऑरमध्ये आपल्याला माहिती आहे, ऑरमध्ये जर दोन्ही 0 असतील तरच 0. बघा दोन्ही 0 इथं आहे तरच 0, बाकीचे 1. आता त्यानंतर या दोघांना आपल्याला ऑरनं जोडायचं आहे. परत ऑरमध्ये आता लक्षात ठेवलं होतं आपण दोन्ही 0 पाहिजे मगच 0. दोन्ही 0 इथं आहे, इथं कुठंच नाही, त्याच्यामुळं अशा पद्धतीनं असेल. इथं सगळ्याच व्हॅल्यू जर 1 आल्या असत्या, पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये जसं आले होते तेव्हा आपण काय म्हणलो होतो की लॅम्प इज ऑलवेज ऑन. परंतु इथं तसं म्हणता येणार नाही.
जर सगळ्याच व्हॅल्यू 0 आल्या असत्या तर आपण म्हणलं असतं की लॅम्प इज ऑलवेज ऑफ. परंतु इथं काही 0 काही 1 अशा पद्धतीनं जर मिक्स व्हॅल्यूज आल्या तर ते लॅम्प नेहमीच ग्लो होणार नाही. थोडंसं याच्याकडे स्विचिंग टेबलकडे पाहिल्यास तुम्हाला ते पण लक्षात आलं. आणि दुसरी गोष्ट, जर इथं तुम्ही सरळ याच्याकडे जरी पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल, जर मी स्विच S1 ऑफ केलो, आता ऑफ म्हणलो मी म्हणजे बंद केलो, तिथं करंट सप्लाय बंद असेल, तर स्विच S1 जर ऑफ असेल तर कोणत्याही परिस्थितीत हा लॅम्प ऑन होणार नाही. मग त्याचं इंटरप्रिटेशन आपण लिहू, द लॅम्प विल नॉट ग्लो इफ स्विच S1 इज ऑफ. स्विच S1 ऑफ नको आहे, तो ऑनच पाहिजे, म्हणजे तिथून करंट पास झालंच पाहिजे. त्यानंतर अँड S2 इज ऑन. या कंडिशनमध्ये म्हणजे S1 आणि S1 ऑफ आहे आणि S2 जरी क्लोज असेल, ऑन असेल, ऑफ असेल, त्याचं काय नाही, पण डिपेंड S1 आहे, बरोबर आहे. मग अशा कंडिशनमध्ये लॅम्प ग्लो होणार नाही. अदरवाईज इट विल ग्लो. अदरवाईज इट विल ग्लो. तर बघा, खूपच सोपा असा हा भाग आहे. अशा पद्धतीनं आपण या एक्झरसाईजमधलं शेवटचा एक एक्झाम्पल आहे, ते तुम्ही स्वतःहून सोडवा. काही अडचणी असतील तर निश्चितच कमेंट करून मला कळवा. या चॅप्टरमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला व्यवस्थित नोट्स तयार करायच्या आहेत. त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की मला कळवा. आपण परत त्याचा एक वेगळा व्हिडिओ तयार करूयात. अशा पद्धतीने हा पहिलं प्रकरण आपण येथे संपवत आहोत. यापुढील भागामध्ये आपण दुसरा जो चॅप्टर आहे मॅट्रायसेस किंवा मॅट्रिक्स, हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये मिसलेनियसमध्ये पण काही एक्झाम्पल आहेत. ते एक्झाम्पल मात्र तुम्हाला स्वतःला सोडवायचे आहेत, तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करायची आहे. काही अडचणी असतील तर परत तुम्ही कमेंट करा. धन्यवाद.